रखरखत्या उन्हामध्ये शरीराला थंडावा देणारे लस्सीचे दोन प्रकार आज आपण करणार आहोत। एक लस्सी आहे ती प्लेन लस्सी आहे आणि दुसरी आहे ती ड्रायफ्रूट गुलकंद लस्सी आहे। नमस्कार, मी स्वाती। चला तर मग लस्सी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी सर्वात प्रथम इथे मी 1 लिटर दूध विरजण घालून ठेवले होते आणि त्याची अशा प्रकारे घट्ट दही तयार झाली आहे। लस्सीसाठी नेहमी अशा प्रकारे घट्ट किंवा दाटसर दही असते ना, तीच वापरायची आहे। आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दही एकदम घट्ट अशी तयार झाली आहे। त्याला अजिबात पाणी सुटलं नाही आणि ही आंबट देखील नाही। दुधावरची साय घालूनच ह्या दुधाची दही बनवायची आहे, त्यामुळे दह्यावरती अशा प्रकारे साय येते। तर ही साय ना 2 ते 3 चमचे साईडला काढून ठेवायची आहे, कारण जी प्लेन लस्सी असते ना त्याच्यावरती अशा प्रकारे दह्यावरची जी साय असते ना ती घातली जाते। तर त्यासाठी आपण 2 ते 3 चमचे ही साय साईडला काढून ठेवली आहे। चमच्यामध्ये दही घेऊन तुम्हाला दाखवते की दही किती दाटसर तयार झाले आहे। त्याचबरोबर तुम्ही चाकूने देखील हे कापू शकता। इतकं छान असं हे घट्टसर दही तयार होतं। दुधामध्ये विरजण लावून जेव्हा आपण दही तयार करतो ना, तेव्हा दही तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे, त्यामुळे याला अजिबात आंबटपणा येत नाही आणि दही अशाच प्रकारे दाटसर राहते। तर चाकूने देखील कट करता येईल इतकं छान हे दही तयार झालं आहे। आता सर्वात प्रथम आपण काय करू, हे सर्व दही जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे। हे एकजीव केल्यानंतर यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत ते मी तुम्हाला सांगते। चमच्याने सर्व दही एकत्र करून घेऊ। कधीही दहीची स्मूथ कन्सिस्टन्सी करायची असेल ना तर चमचा वापरायचा नाही। इथे आपण रवी किंवा विस्क वापरणार आहोत, पण त्याच्या आधी आपण याच्यामध्ये काय काय साहित्य घालणार आहोत ते पाहून घेऊ। इथे 5 ते 6 चमचे पिठी साखर घेतली आहे। त्याचबरोबर काजूचे तुकडे घेतले आहेत, बदामाचे तुकडे आहेत आणि 2 ते 3 चमचे गुलकंद घेतला आहे। आता हे सर्व साईडला ठेवून देऊ। लस्सी बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लस्सीमध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण लस्सी ही एकदम दाटसर असते। तर त्यामध्ये पाणी घातलं ना तर ती लगेच पातळ होण्यास सुरुवात होते। तर त्यासाठी यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। आता इथे तुम्ही विस्कने किंवा रवीने अशा प्रकारे स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये हे दही बनवून घ्यायचं आहे। रवी किंवा विस्क जे तुम्हाला सोपं पडेल ना ते तुम्ही वापरू शकता। आता हे एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये दही तयार झालं आहे। यामध्ये आपण जी पिठी साखर घेतली होती ती घालायची आहे। 4 ते 5 चमचे पिठी साखर इथे वापरत आहे। दह्यामध्ये पिठी साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामध्ये पिठी साखर मिक्स केल्यानंतर तुम्ही टेस्ट करून पाहू शकता। तुम्हाला जर आणखीन गोड हवा असेल तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे पिठी साखर तुम्ही इथे वापरू शकता। त्याचबरोबर 4 ते 5 बर्फाचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत। बर्फाचे तुकडे घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बर्फ जेव्हा आपण दहीमध्ये घालतो तेव्हा त्याचं पाणी होण्यास सुरुवात होते, त्यासाठी कधीही लस्सी करत असताना दह्यामध्ये एक्स्ट्रा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आता हे एकदम छान असं एकजीव झालेलं लस्सीसाठी लागणारं दही तयार झालं आहे। लस्सीसाठी इथे पिठी साखरच वापरायची आहे, कारण ती पटकन दह्यामध्ये मिक्स होते, जास्त वेळ लागत नाही। तर त्यासाठी तुम्ही देखील पिठी साखरचाच वापर करा। तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण काय करणार आहोत, सर्वात प्रथम प्लेन लस्सी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक काचेचा ग्लास घेतला आहे। काचेचा ग्लास किंवा स्टीलचा ग्लास कोणताही ग्लास तुम्ही इथे वापरू शकता। त्याचबरोबर थोडेसे बदामाचे काप आपण वापरणार आहोत, पण ते लस्सीमध्ये मिक्स करायचे नाहीत। ग्लासमध्ये अशा प्रकारे ही तयार झालेली लस्सी घालून घ्यायची आहे आणि एकदम दाटसर अशी ही लस्सी तयार झाली आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही रोज अशा प्रकारे जर लस्सी करून पिलात ना तर शरीराला थंडावा तर मिळतोच, त्याचबरोबर शरीर डिहायड्रेट होण्यापासून वाचते। तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला रोज अशा प्रकारे लस्सी प्यायचं आहे। त्यामुळे यामधून तुम्हाला प्रोटीन, कॅल्शियम तर मिळतंच, त्याचबरोबर शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते। आता या लस्सीवरती जी आपण सर्वात प्रथम साय साईडला काढली होती ना, ती साय 2 चमचे घालायची आहे। आता याच्यावरती बदामाचे काप घालायचे आहेत आणि अशा प्रकारे ही प्लेन लस्सी तयार झाली आहे। चवीला अतिशय छान होते, जशी बाहेर डेअरीमध्ये मिळते ना, अगदी परफेक्ट तशाच चवीची आणि तशाच पद्धतीची ही तयार होते। प्लेन लस्सी तर तयार झाली। आता जे शिल्लक राहिलेलं दही होतं त्यामध्ये काजूचे काप घालायचे आहेत, त्याचबरोबर बदामाचे काप देखील घालायचे आहेत। त्याचबरोबर इथे आपण गुलकंद देखील वापरणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोज जर तुम्ही गुलकंद खाल्लात तर त्याने देखील शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते। 1 चमचा गुलकंद ह्या दह्यामध्ये मिक्स करायचा आहे। त्याचबरोबर इथे मी पाव चमचा हळद वापरत आहे, कारण ही लस्सी थोडी आपण कलरफुल करणार आहोत। हळद किंवा कोणताही खाण्याचा कलर तुम्ही इथे वापरू शकता। तुम्हाला ज्या कलरची लस्सी बनवायची असेल ना
तो खाण्याचा कलर तुम्ही ते वापरू शकता। आता हे व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व जिन्नस एकसारखे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे ही दाटसर लस्सी तयार झाली आहे। आता दुसरा आपण ग्लास घेऊ आणि त्यामध्ये ही लस्सी देखील सर्व करून घेऊ। गुलकंद आणि ड्रायफ्रूट घातलेली ही लस्सी ना चवीला खूपच छान लागते आणि एकदा तुम्ही अशा प्रकारे एक ग्लास लस्सी पिलात ना तर बराच वेळ पोट एकदम भरलेलं आणि थंडगार राहतं। तर त्यासाठी ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे रोज लस्सी करून हा उन्हाळा एन्जॉय करू शकता। त्याचबरोबर याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत। जर तुम्ही यामध्ये साखरेच्या ऐवजी खडीसाखरची पावडर वापरलात ना तर अतिशय हेल्दी ही लस्सी तयार होते। तर अशा प्रकारे रखरखत्या उन्हामध्ये थंडगार लस्सीचे 2 प्रकार आपण तयार केले आहेत, जे चवीला खूपच छान लागतात। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुधापासून दही बनवत असताना त्यामध्ये खूप जास्त विरजण म्हणजे दही घालायचं नाही, त्यामुळे तयार होणारे दही अजिबात आंबट होणार नाही। परत भेटू पुढील रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।